नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचं आपलं प्रकरण चाललेलं आहे 4. तुका झालासे संतुष्ट. तुकाराम परमार्थाच्या मार्गावरील अशा मुक्कामाला पोचले की जिथे सुखदुःखाच्या संकल्पनाच बदलतात. परमात्म स्वरूपापासून दुरावा हेच दुःख आणि त्या स्वरूपाशी एकरूपता हे सुख. या मुक्कामी जीव स्वतःकडे साक्षीत्वानी पाहायला लागतो. संसार मोहाला पार मागे सोडून आलेला असतो. अशा धगधगत्या विरक्तीच्या अवस्थेत तुकाराम म्हणतायत, बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. पोर मेले बरे झाले देवे माया विरहित केले. माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. 394 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात की माझ्या नकळत्या वयात मला संसाराची काळजी घेणं म्हणजे काय हेही माहिती नव्हतं. त्या समय माझे वडील गेले. विठ्ठला, आता माझ्या आयुष्यात तुझ्या इतकं महत्त्वाचंही कोणी नाही आहे. माझ्या जगात तुमचं आणि माझंच राज्य आहे. आपल्या या राज्यात दुसऱ्याचं काही काम नाही. माझी बायको मेली हेही बरं झालं. देवाने मला मायेच्या बंधनातून सोडवलं. माझा प्रिय मुलगाही गेला, बरंच झालं. मी माया मोहातून पूर्णपणे मुक्त झालो आणि माझ्या समक्षच माझी आई देखील वारली. तेव्हा मी आता माझ्या सर्व चिंता संपून टाकल्या. आपल्या भक्ताला प्रपंचात गुंतू द्यायचं नाही हा ईश्वरी संकेतच असावा याची तुकारामांना खात्री पडते आणि म्हणूनच देवाने आपल्याला लौकिकदृष्ट्या अभागी केलं. एक प्रकारे आपल्यावर त्याची ही कृपाच आहे असं वाटून तुकाराम म्हणतात, देवभक्ता लागी करू नेदी संसार. अंगे वारावार करुनी ठेवी. भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताठा. म्हणोनी करंटा करोनी ठेवी. स्त्री द्यावी गुणवती तीपे गुंते आशा. या लागी कर्कशा करोनी ठेवी. तुका म्हणे साक्ष मज आली देखा. आणि कया लोका काय सांगो. 2224 हा अभंग आहे. अर्थ ऐकूयात. आपल्या भक्तांनी संसार पाशात अडकू नये यासाठी देव त्यांना सुखाचा संसार करू देत नसावा. तो अंगे म्हणजे स्वतःहून भक्तांचं संसारातलं स्वारस्य आटवूनच जाईल अशी वारावार म्हणजे व्यवस्था करून ठेवतो असंही तुकाराम म्हणतात. भक्तांना ऐश्वर्याचं भाग्य दिलं तर त्यांच्या अंगात अहंतेचा ताठा येईल. म्हणूनच या भक्तांना तो करंट करून समृद्धी लाभूच देत नाही. गुणवान मधुर भाषिणी बायको दिली तर तिच्यात त्याच्या साऱ्या आशा गुंतून राहतील. यासाठी तो तिला परखड कर्कश बोलणारी करतो. भक्ताला विरक्त करण्यासाठी देव त्याच्यावर अशा प्रीतीने कृपाच करतो याची मला स्वतःला साक्ष पटलेली आहे. लोकांना आणखीन मी काय सांगू. आपण उच्चवर्णात जन्माला आलो नाही ही सुद्धा देवाची कृपाच आहे असंही तुकोबा म्हणतात. कारण परमार्थाच्या वाटेवर सर्वात मोठा घाला अहंकाराचा पडतो. थोडीशी जरी विद्या अंगी असली ना तरी लगेचच माणूस स्वतःला इतरांपेक्षा वेगळा समजून भेदभावांची दरी वाढवतो. मग सर्वात्मक परमेश्वराची प्राप्ती होणार कशी. म्हणूनच तुकोबांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, बरा देवा कुणबी केलो. नाही तरी दंभे असतो मेलो. विद्या असती काही तरी पडतो अपायी. तुका म्हणे थोरपणे नरक होती अभिमाने. 178 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, देवा मला तू कुणबी समाजात जन्म दिलायस हे फार बरं झालं. नाहीतर उच्चवर्णीयात जन्माला आलो असतो तर उच्चतेच्या दंभात मेलोच असतो. मरेपर्यंत स्वतःच्या थोरपणाच्या कल्पनेतच राहिलो असतो. माझ्या अंगात थोडीफार विद्या असते ना तर मी अहंकाराच्या गर्तेतच पडला असतो. स्वतःच्या थोरपणाच्या अभिमानामुळेच माणसाची आत्मोन्नती न होता त्याला अधोगतीचा नरकवास मिळतो. तुकोबांच्या निरहंकारी निर्व्याजतेमागे परिपूर्ण आत्मविद्याच होती आणि म्हणूनच अनेक कसोट्यांच्या किंवा कसोटीच्या प्रसंगातून ते पूर्णतः बाहेर पडू शकलेत.
एकदा एक रूपवान स्त्री आपल्या मोहजाळ्यात अडकवण्यासाठी तुकारामांच्या जवळ आली. तेव्हा तुकोबांनी तिला रुक्मिणी माता संबोधून दंडवत घातले आणि म्हटलंय, परावी या नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाई चेची. जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास नव्हो तैसे. 3346 हा अभंग आहे. परस्त्री आम्हाला रखुमा बाळते समानच असते, हा तर आमचा प्रथमपासूनचा नियम आहे. तेव्हा हे आई तू जा, आम्हाला वश करण्याचे सायास तू करू नकोस. विष्णुदास असे वश होणारे नाही आहोत. तुकारामांची महत्ता जाणून शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे नजराणा पाठवला. तो तसाच परत पाठवणार त्यांना तुकोबा म्हणाले, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुझे ये रवित्त धन ते मज मृत्युके समान. 3395 ही ओवी आहे. तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल हे नाम घ्या, म्हणजे त्या योगाने आम्ही सुखी होऊ. तुमच्याकडून नजराणा प्राप्त करून आम्हाला सुख मिळणारच नाही आहे. बाकी तुमची ती धनसंपत्ती आहे, ती आमच्यासाठी मातीसारखी गौणच आहे. अशा या प्रसंगाने तुकोबांचं जनमानसातलं स्थान अधिकाधिक दृढ होऊ लागतं. पण ते सुद्धा सहन न होणारे लोक आहेतच ना. एकदा काही दुर्जनांनी तुकोबांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. तेव्हा तुकोबा देवापाशीच करुणा वागतात. जळे माझी काया लागला ओणवा, धावरे केशवा माय बाप. फुटोनिया दोन्ही भाग होऊ पाहे, पाहतोसी काय हृदय माझे. तुका म्हणे माझी होसी जननी, आणिक निर्वाणी कोण राखे. 3956 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, या उकळत्या पाण्यामुळे माझं शरीर वणवा लागल्यासारखं जळायला लागलं आहे. तर हे केशवा, माझ्या मायबापा, यातून मला वाचवण्यासाठी तू धावत ये रे. आगीच्या वेदनेमुळे माझं अंग फुटून त्याचे 2 भाग होतात की काय असं मला वाटायला लागले. अशा माझ्या बिकट परिस्थितीत माझ्या साह्याला न येता माझं भंगलेलं हृदय तुला बघायचं आहे का. देवा, तूच माझी मायेची माऊली आहेस ना. तुझ्या विना या निर्वाणीच्या प्रसंगी माझं रक्षण करणारं कोण आहे. अशा रीतीने काया वाचा मनाने श्रीहरीला शरण गेल्यावर श्रीहरी आपल्या मायेचा पदर पांघरणार नाही का. तुकोबांच्या अंगाचा दाह मिटला आणि इकडे दुर्जनांचा द्वेषाचा दाह अधिकच वाढला. त्यांनी तुकोबांच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या. हा फार मोठा घाव तुकारामांच्या कोमल अंतःकरणाला लागला. त्यांनी 13 दिवस कडकडीत उपास केला. आपल्या आत्म्याचेच उद्गार असलेल्या या अभंगासाठी निर्वाण मांडलंय. 13 दिवस झाले निश्चक्र करिता, न पावसी अनंता माय बापा. पाषाणाची खोळ घेऊन बैसलासी, काय ऋषिकेशी झाले तुझ. तुका म्हणे आता मांडिले निर्वाण, प्राण हा सांडीन तुझ वरी. 1731 ही ओवी आहे. निश्चक्र म्हणजे कडकडीत उपास करून 13 दिवस झालेत. इंद्रायणीच्या काठी मी उपाशी तापाशी तसाच बसून आहे. माझा मायबापा विठ्ठला, तू अनंत सामर्थ्याचा असूनही न पावता माझी तुला दया येत नाही आहे का रे. तू मला पावत नाही आहेस का रे. तू स्वतः भोवती दगडाची खोळ म्हणजे आवरण घेऊन बसला आहेस का रे. म्हणून तुला माझा धावा ऐकूत येत नाही असं वाटतंय. ऋषिकेशा, तुला झालंय तरी काय. तुकाराम म्हणतात, आता मी अशा निर्वाणीला आलोय की तुझ्यासमोर प्राणाचा मी त्याग करीन. तुकारामांच्या अभंगाला जनता जनार्दनाने आपल्या काळजातच जतन करून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांचे वाङ्मय पाण्यात विरून न जाता अभंगच राहिलेत. मात्र अशा रीतीने त्यांच्या काव्यांच्या वह्या सुरक्षित राहिल्यावर तुकारामांच्या हळूवार मनाला एक गोष्ट फार लागली. ती ही की आपण देवावर उगीचच भार घातलाय. ते म्हणतात, माझ्या मानेवर सुरी आली नव्हती की कोणी पाठीत घावाही घातला नव्हता, पण देवा, मी तुमच्याजवळ केवढा आकांत केला. तुला वह्यांचं रक्षण करण्यासाठी डोहात राहावं लागलं आणि माझं रक्षण करण्याकरता माझ्याजवळही राहावं लागलं. थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला, जनांची या बोलासाठी चित्त क्षोभविले. उदकी राखिले कागद चुकविला जनवार, तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले.
3523 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात की देवा, माझ्या अभंगाच्या वह्या पाण्यात बुडवल्या गेल्या, यासाठी मी असं एवढं निर्वाणीला येणं हा माझ्याकडून मोठा अन्यायच झाला नाही का? माझ्या वह्या वाचवण्यासाठी तुझ्यावर संकट घातलं. मी तुझा जणू काही अंतच पाहिलाय रे. लोकांच्या कुत्सित बोलण्यामुळे मी आपलं चित्त क्षुब्ध करून घेतलं आणि तो सारा क्षोभ तुझ्यापुढे प्रकट केला. पण तूही माझ्यावर न वैतागता न रागवता पाण्यात बुडलेले माझे कागद वाचवलेस आणि आपलं भक्तवत्सल हे ब्रीदही सार्थ केलंयस. आता मला कुणी कितीही पीडा करोत, पण ज्या योगाने तुला क्षीण होईल असं मी सर्वथैव करणारच नाही, अशी तुकाराम देवाला ग्वाही देतात. तुकारामांच्या मृदू अंतराला भिडणारा अजून एक प्रसंग आहे, तो म्हणजे एकदा शेताच्या बांधावरून जात असताना तुकारामांना पाहून दाणे टिपणारे पक्षी लगेच उडाले. ते बघून तुकोबांना अतिशय खेद झाला. सर्व भूतमात्रांच्या ठायी असणाऱ्या अभेदाचा अनुभव अजून मला काय येत नाही, या विचाराने ते कासावीस झाले. माझे कोण न धरो शंका, विश्व हो का निर्द्वंद्व, तुका म्हणे जे जे भेटे, ते ते वाटे मी ऐसे. 3339 हा अभंग आहे. माझ्यापासून कोणालाही भय उत्पन्न होऊ नये, माझ्याबद्दल कोणालाही शंका वाटू नये. मी अवघ्या विश्वात एकात्मभावाने असे विरघळून जावे की कोणापासून माझे वेगळेपणच राहू नये. माझ्याविषयी जगाने निर्द्वंद्व व्हावे. मीपणाच्या भिंती फोडून सर्वात्मकतेत झेप घेणं ही फार मोठी तपश्चर्या आहे. अनेक जन्मांच्या सुकृतानेच ती साधली जाते. आपल्या अनंत निर्मळ आत्मस्वरूपाचा साक्षात्कार तुकोबांना गुरुकृपेमुळेच झाला. रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सूदले डोळा, तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. 3248 हा अभंग आहे. पंचमहाभूतांनी बनलेल्या स्थूल देहाचा लाल रंग, वासनामय सूक्ष्म देहाचा पांढरा रंग, ज्यामुळे जगतभान होते त्या अज्ञानाचा काळा रंग आणि ब्रह्मज्ञानाचा सोनेरी पिवळा रंग, अशा या विविध रंगप्रभा आहेत. या सर्व रंगांच्या पलीकडे असणाऱ्या चिन्मय परमात्म स्वरूपाची अनुभूती देणारं अंजन सद्गुरूंनी माझ्या डोळ्यात घातलं. त्या अंजनाने पाहतेपण ज्ञातेपण जाऊन दिव्य दृष्टी प्राप्त झाली. परमात्म्यापासून आपण वेगळे हा द्वैतभाव राहिला नाही. तसंच आपण त्यांच्याशी एकरूप झालो आहोत हे अद्वैताची जाणीवही उरलेली नाही आहे. प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत भासणारी देश काल वस्तूंची मर्यादा नाहीशी होते आणि त्यातील शुद्ध असे आत्मतत्व प्रतीत झालेलं आहे. ब्रह्मसत्य जगत मिथ्या या महावाक्याचा अनुभव आला. मी जीव हा भाव तर गेलाच, पण मी ब्रह्म हा भावही गेला. ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान अशा त्रिपुटींमुळे जीव भेदभावात राहतो. मी देहधारी जीव या कल्पनेचा अहम आणि आपल्याहून वेगळं वाटत असलेल्या जगतकल्पनेचा इदम हे दोन्हीही भ्रम दूर करून ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान इत्यादी त्रिपुटींचा निराश करून आत्मस्वरूप बोधाचा दीप तुकोबांच्या ठायी उजळतो आणि त्यामुळेच मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो, आता पुरले नवस, निरसोनी गेली आस, दोहीकडे पाहे तुका आहे तैसा आहे. 3944 हा अभंग आहे. मी स्वतःच्याच पोटी ब्रह्मबोध रूपाने जन्माला आलो असं तुकाराम म्हणतात. सर्वत्र मीच भरलेला असल्याने आता नवस करण्यासाठी, कशाची आस धरण्यासाठी काही वेगळं उरलेलंच नाही आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीकडे पाहता तुकारामांची निस्संग अवस्था समानच आहे. लोककल्याणापुरतं जीवन जगता जगता तुकारामांच्या पारमार्थिक वाटचालीतील अखेरचा टप्पा आता जवळ येऊ लागला. परमात्म स्वरूपात सर्वस्वाने विलीन होण्याची ओढ तुकारामांना लागली. विश्वात्मा पांडुरंगात एकरूप होण्यासाठी आपण पूर्णतः सिद्ध झालो आहोत की नाही याचं उत्तर
पांडुरंगाकडूनच मिळवण्यासाठी तुकारामांनी पंढरीच्या वारीला जाणाऱ्या साक्षात्कारी संतांच्या बरोबर पांडुरंगांना निरोप पाठवला. विलक्षण आर्ततेने ते विठोबाच्या उत्तराची वाट पाहू लागले. ते म्हणतात, खापरामध्ये लाही भासताना ती जशी तडफड करते तसं माझं चित्त तळमळत आहे. अखेर तुकारामांना अनुकूल असाच विठोबांचा निरोप आला. तेव्हा अत्यानंदाने ते म्हणतायत. आपण ते ऑडिओ क्लिप नंबर 2 ऐकूयात.